नमस्कार, मी शालिनी. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. ॲक्च्युअली मी 2-4 दिवसातच गोव्यासाठी निघते, तर म्हटलं माझी बॅग पॅकिंग तुमच्यासोबत शेअर करावी. ह्या व्हिडिओमध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या गोवा किंवा इतर कोणत्याही बीच वेकेशनवर मनसोक्त एन्जॉय करण्यासाठी गरजेच्या असतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. पॉइंट 1, सनस्क्रीन. येस, कारण कोस्टल एरियाजमध्ये खूप जास्त ऊन असतं आणि इतक्या उन्हात आपल्या त्वचेला टॅनिंगपासून वाचवण्यासाठी मिनिमम 50 SPF असलेली सनस्क्रीन आपल्या बॅगमध्ये टाका. पॉइंट 2, सनग्लासेस. अगेन सेम, उन्हापासून वाचण्यासाठी आणि ऑफकोर्स छान छान फोटोज काढण्यासाठी एक सनग्लासेस आपल्या बॅगमध्ये टाका. पॉइंट 3, क्लोथ्स. फ्लोरल ड्रेसेस, स्कर्ट्स, जम्पसूट, कॉट सेट, असं काही ज्यात तुम्ही मस्त कम्फर्टेबल आहात असे हलके फुलके कपडे घेऊन जा. नाईट ड्रेसेस घेऊन जा. स्विमिंग करणार असाल तर स्विमसूट किंवा टी-शर्ट्स आणि शॉर्ट्स घेऊन जा. माझ्याकडे काही ड्रेसेस आहेत फ्लोरल, ते दाखवते मी तुम्हाला. एखादा आवडला तर कमेंटमध्ये विचारा, मी लिंक देऊन टाकेन. हे बघा, हा रेड, हा रात्री डिनरला वगैरे असं कामाला येईल. हे बघा, हा एक आहे. बाकी हा एक आहे. हा झुडिओचा आहे. पॉइंट 4, फुटवेअर, स्लीपर्स, क्रॉक्स किंवा फ्लॅट्स घेऊन जा. हिल्स नेऊ शकता जर तुम्हाला रात्री डिनरला वगैरे जाताना काही वेगळा लुक करण्याची इच्छा असेल तर. अदरवाईज हिल्स अवॉइड करा, कारण खूप चालणं होतं आणि खूप पाय दुखतात. ऑप्शन म्हणून या अशा चप्पल्स घेऊ शकता ज्या छान मऊ कम्फर्टेबल असतात आणि फार चाललं तरी दुखत नाही, कारण त्यांची हाईट फक्त टाचेवरच नसते, सगळीकडून सेम असतं. आणि हे तर काय बेस्टच आहे. पॉइंट 5, ॲक्सेसरीज. मस्त फंकी ज्वेलरी घाला, अजिबात लाजू नका. बीचेसवर खूप भारी दिसते. हे असे हेअरबो क्लिप्स घेऊन जाऊ शकता. इझी पण असतं लावायला, हे बघा. आणि केस मोकळे सोडून लावायचं, खूप भारी दिसतं. ज्वेलरी तुम्ही बघू शकता, या गोष्टी आहेत माझ्याकडे ज्या मी घेऊन जाते. हे एक मंगळसूत्र सारखं, म्हणजे छोटंसं चांदीचं आहे माझ्याकडे मंगळसूत्र, तर ते मी घेऊन जाते. काही याच्यावर गोल्ड नाही जात त्यामुळे. हे अँकलेट पण आहे आणि गळ्यात पण घालू शकता मस्तपैकी. हे इयरिंग्स गोल्ड जर काही घातलं तर तेव्हा. हे सपोज हे असं हातात हे असं करू शकतो. तर असं सगळं आहे. बॅगचं म्हणाल तर टोट बॅग न्याच, कारण खूप छान जातात फ्लोरल ड्रेसेस सोबत आणि सामान पण जास्त कॅरी करतात. हे आम्ही नेते आहे. आणि अजून पर्सेस जर तुम्हाला न्यायचे असतील तुमच्या ड्रेससोबत जाणाऱ्या, तर त्या नेऊ शकता. मी माझ्या दाखवते काही ह्या अशा. हे न्यावी की नाही न्यावी डाऊट आहे मला, पण बघू. ही एक क्यूट आहे. पॉइंट 6, मेकअप पॅकिंग. माझ्याकडे ना एक खूप छान पाऊच आहे ज्यात माझा सगळा मेकअप बसतो. हे बघा, हे ना माझ्याकडे असंच पडलेलं होतं, त्यात मी माझ्या सगळ्या लिपस्टिक्स भरल्या आहेत. तर तुम्ही पण असा जुगाड करू शकता. आणि परफ्यूम घेतला आहे, सगळं बाकी इसेन्शियल मेकअपचं सगळंच घेतलं आहे. तसंही गोव्यात दिवसा मेकअप कमीच करावा, कारण उन्हामुळे तो मेल्ट होतो आणि चेहरा अजूनच काळा पडतो. रात्री करू शकता हेवी मेकअप. आणि रेझर माझ्या पाऊचमध्ये नेहमीच असतं, कारण की माझे आयब्रो ऑलरेडी खूप मोठे आहेत आणि ते वाढल्यावरती चांगले नाही दिसत. पॉइंट 7, ट्रायपॉड आणि कॅमेरा असेल तर नक्की घेऊन जा, म्हणजे तुम्ही तुमचे छान छान फोटोज व्हिडिओज कॅप्चर करू शकता, मस्त मेमरीज कॅप्चर करू शकता. पॉइंट 8, प्लास्टिकच्या पिशव्या. काय बीचला जाणार, कपडे ओले होणार, मग बॅगमध्ये डायरेक्ट थोडी ठेवणार आहे, प्लास्टिकच्या पिशव्या. पॉइंट 9, हॅट. उन्हापासून वाचवण्यासाठी आणि छान फोटोज काढण्यासाठी. ही एक आहे माझ्याकडे, पण मी तिथे जाऊन वेगळी घेणार आहे अजून, कारण ही मला इतकी नाही आवडत आहे. पॉइंट 10, यात काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. पहिलं तर ब्लूटूथ स्पीकर. जर तुम्ही फ्रेंड्सच्या ग्रुपसोबत जाताय तर मस्त बीच साईड नाईट पार्टी होऊ शकते गाणे लावून, त्याच्यामुळे ब्लूटूथ स्पीकर ग्रुपमधला कोणीही घेऊन जा. त्यानंतर ओडोमॉस घेऊन जा, कारण आपल्याला एन्जॉय तर करायचं आहे आणि आजारी अजिबात नाही पडायचं आहे. अशा ठिकाणी रात्रीच्या वेळेस खूप जास्त मच्छर असतात. टिश्यू पेपर पण असायला पाहिजेत, उगाच खराब हात कपड्यांना नाही लावायचे. जर तुम्ही स्पेसिफिकच टॉयलेटरीज वापरत असाल, सोप, शॅम्पू, कंडिशनर वगैरे सगळंच, बाहेरची काही ॲलर्जी असेल तर स्वतःचं छोट्या बॉटल्समध्ये घेऊन जा. मोठे मोठे आपले घरातले नका नेऊ. अँड येस, हॅपी जर्नी. मला पण विश करा, जाणार असाल तर
खूप एन्जॉय करा आणि जाणार नसाल तर जाण्याचं प्लॅन करा. बाय बाय. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मजेत राहा, मस्त राहा, फिरत राहा.